भारतीय बळीराजा संघटनेचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा भारत माता की वंदे वंदे। खूप साहेबांनी खूप केलेलं आहे की शेतकऱ्यांना भिकारी म्हणतोय, पण शेतकरी भिकारी नसून तो स्वतः भिकारी आहे आणि त्यांनी जे शेतकरी जे उगवतात ते स्वतःच्या अंगावर आहे ते कापूस म्हणा काही खाण्याचा तो तर काही उपाशी राहणार नाही। तर शेतकरी उगवते तेव्हाच त्याला खायला भेटेल ना, त्या हिशोबानं त्यांनी चुकीचं व्यक्त केल्याने त्यांचा जाहीर निषेध करतो। अखिल भारतीय बळीराजा संघटना छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी 2-3 दिवसापूर्वी एका सभेमध्ये शेतकऱ्याचा फार मोठा अपमान केला आणि सांगितलं की आमचा शेतकऱ्याचा बाप मोदीच आहे, परंतु शेतकऱ्याचा बाप मोदी नसून शेतकरीच हा शेतकऱ्याचा बाप आहे। त्यांनी सांगितलं की तुमच्या हातातला जो मोबाईल आहे डबडं ते सुद्धा मोदीचं आहे। त्याच्यानंतर दुसरं सांगितलं तुमच्या अंगावरचे जे कपडे आहे ते सुद्धा मोदीचे आहे। ते 6,000 रुपये शेतकऱ्याला आम्ही खात्यावर टाकतो ते सुद्धा मोदीचेच आहे। मला हे म्हणायचं आहे की जर पाणीपुरवठा मंत्री 7 वेळा तो आमदार झाला आणि कोणाच्या बळावर तो आमदार झाला, शेतकऱ्यांनी त्याला मतदान केलं आणि शेतकऱ्याच्या बळावर तो आज आमदार आहे आणि शेतकऱ्याला तो अपमानित करतो, अशा प्रकारे तो बळीराजा संघटना या ठिकाणी बबनराव लोणीकरांचा जाहीर निषेध करतो। दुसरं सांगायचं म्हणजे असं की आम्ही शेतकरी एक खताची बॅग घेतो त्याच्या मागं आम्ही GST भरतो, जे कपडे आम्ही खरेदी करतो त्याच्या मागं GST भरतो। अशा प्रकारे शेतकरी एका कुटुंबातून पुऱ्या गावातून लाखो रुपये GST मोदी शासन जमा करतं आणि 6,000 जर हिशोब केला 365 दिवस वर्षाचे 16 रुपये 75 पैसे रोज पडतो शेतकऱ्याला 6,000चा। जर शेतकऱ्याचा अमाप पैसा GST मार्फत शासनाला आम्ही या ठिकाणी जमा करतो आणि मोदी आमचा बाप नाही आहे, आमचा शेतकरी हा बाप आहे, तुझा बाप आहे तो मोदी, आमचा नाही आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी बळीराजा संघटनेतर्फे बबनराव लोणीकरांचा या ठिकाणी करमाडवासियातर्फे पंचक्रोशी शेतकऱ्यातर्फे तरुण युवकातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। तुम्ही जर आता निषेध करताय पुढे येतं जर त्यांनी जरा माफी नाही मागितली तुमच्या आंदोलन मी असा इशारा देऊ शकतो बळीराजा संघटनेतर्फे। जर विधानसभेमध्ये काल काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा गाजून टाकली की जोपर्यंत बबनराव लोणीकर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही विधानसभेचं कामकाज होऊन देणार नाही, अशी घोषणा काल झाली। म्हणून सत्ताधारी पक्षाला माज आलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे जे बबनराव लोणीकर आहे, त्याच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा शेतकऱ्याचं जे आम्ही पैसा देतो, मला त्यांना सांगायचं कुकुटळे शेतकऱ्याचे आम्हीच करतो, साखरपुडे आम्हीच करतो, दावे आम्हीच करतो आणि शेतकऱ्याला आम्हीच पैसे देतो। बबनराव कोकाटे साहेब तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत कर्जमाफी का दिली? तुम्ही कृषी मंत्री आहात, तुम्ही ज्यावेळेस सत्तेवर आलात आणि सत्तेवर येऊन लोकांना भोलतापाला बळी पाडलं आणि लाडक्या बहिणीला चॉकलेट दाखवलं आणि आज या ठिकाणी शेतकऱ्याला तुम्ही हिणवता। जर कोणी शेतकऱ्याला जर हिणवण्याचा प्रयत्न करीत असेल तर मी त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि देवेंद्र फडणवीस आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी देऊ, 7/12 कोरा करू, पण कर्जमाफी नाही, पीक विमा नाही आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याचे कामं असतात आणि अशा कामानिमित्त शेतकऱ्यांना पैशाची गरज असते, परंतु एकही पैसा शेतकऱ्यांना या शासनाने दिलेला नाही। म्हणून आम्ही बळीराजा संघटनेतर्फे या ठिकाणी शासनाचा निषेध करतो। त्यांच्या वतीने मी या बबन लोणीकर म्हणते त्यांना जाहीर निषेध करतो। आमच्याकरता कपडे आमचे काय द्यायला शेतकरी ह्या लोकांनी हिणवून टाकलं, त्या माणसाला अपमानित केलं। मग काय कामाचं आहे माणूस का आम्हाला काय हे खो म्हणून आम्ही शेतकरी स्पष्ट करतो की याचा निषेध करतो याच्यामुळे।